TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पाहतो तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजीचा हुकमी एक्का. हकीम शेख गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर पाहूया फलंदाजीसाठी सज्ज आहे तो मणी. पहिला चेंडू टप्पा पडतोय, थोडीशी फिर घेतोय. यष्टीरक्षक रवीच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धावसंख्या आटली असं म्हणावं लागेल. कासवाच्या गतीने धावसंख्या सुरू आहे. धावसंख्येचा पाठलाग आता सुरुवातीच्या काळात मात्र जेमतेम वाटणारं आव्हान आता मात्र मोठं वाटू लागलेलं आहे. हकीम टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक पद्धतीची चेंडू टाकण्याची क्षमता. पुढचा चेंडू सुरेख लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्क्वेअर लेग झोन मध्ये उमर खान चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय मिड विकेट झोन मध्ये आणि तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा मिळणार आहे ती फलंदाज मणीला. आणि संघाची धावसंख्या टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. पुढचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. अपील केलं गेलं परंतु ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होती. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा तिसरा गोलंदाज देखील या ठिकाणी दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. षटकार खूप जवळ आहे परंतु गोलंदाजांची पिचिंग अतिशय योग्य ठिकाणी आहे. टप्प्याचा चेंडू मोठा समाजचा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग दिशेने चेंडू जातो आणि आणखीन एका विकेटचा पतन. ऋषिकेश वैद्य देखील बाद. अर्थातच हकीम शेख मॅन फ्रॉम अंधेरी. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय. जवळ जवळ हातभर चेंडू आतमध्ये येतोय आणि वळण घेताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाईच्या स्वरूपातील एक धाव. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 26व्या क्रमांकाचा नियम चौकीच्या या अबुदय नगर मधील शहीद भगतसिंग मैदानात. पुढचा चेंडू मोठा फटका, आक्रमक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला किशन देवेंद्रच्या बॅट मधून आणि आणखीन एका विकेटचं पतन. किशन देवेंद्र देखील बाद. सुरू केला गेला. धावसंख्या झटपट वाढली. मणी तर हो, अप्रतिम असा चेंडू हकीमचा. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. खेळाडू बाद होतोय. चेंडू आणि तदनंतर बॅटच्या रेंज मध्ये दिलेला चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु गोपेंद्र बोहराची त्याच्या चपळाईने येतोय. चेंडू अडवतोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. झाल्यानंतर 2 सेमीफायनल, 1 क्वार्टर फायनल आणि फायनल 4 मॅच ही मॅच झाल्यानंतर देखील आहेत. सुरेख फटका स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू. खेळाडू बाद. जीतो. पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये जातो. ऑन साइडच्या दिशेने खेळून काढला जातोय. उस्मानच्या दिशेने चेंडू जाईल. जितू पाटील जो तो हकीम उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. उजव्या हाताने ऑफ ब्रेक ही हकीमच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. बराचसा चेंडू आतमध्ये येतोय. हातभर चेंडू वळतोय आणि आज मात्र हकीम आपल्या वेगळ्या शैलीमध्ये पाहायला मिळतोय. एक वेगळी गोलंदाजी घेऊन आलाय हकीम. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातात भर चेंडू वळवतोय. वेगावर भर न देतात अचूक टप्प्यावर चेंडू लँड करून तदनंतर चेंडू वळवण्यामध्ये कसब दाखवतोय, जे काल राहुल जोगाड याकडून पाहायला मिळालं होतं.